पूर्वीच्या काळी डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं भैरवनाथाचं एक लहानसं गाव होतं. गाव तसं शांत होतं, पण लोकांच्या आयुष्यात कष्ट, दुःख आणि संघर्ष भरपूर होता. पावसावर अवलंबून असलेली शेती, रोजची मजुरी आणि उद्याची अनिश्चितता हेच त्यांच्या जीवनाचं वास्तव होतं. त्या गावात शंकर आणि रुक्मिणी नावाचं एक गरीब व प्रेमळ जोडपं राहत होतं. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या घरी बाळ जन्माला आलं. घरात आनंद तर होता, पण त्याचसोबत काळजीही होती. आपण गरीब आहोत, या बाळाचं भवितव्य कसं असेल? गावात एक जुनी परंपरा होती. लोक म्हणायचे, बाळाच्या जन्मानंतर 5व्या रात्री सटवाई माता येते आणि त्या बाळाचं नशीब आपल्या हातानं लिहून जाते. 5वी रात्र जवळ आली. रुक्मिणीने घर स्वच्छ केलं. एका कोपऱ्यात दिवा लावला. हळद, कुंकू, भाकर, पाणी ठेवले आणि मनोभावे सटवाई मातेला नमस्कार केला. रात्र खोल झाली. सगळं गाव शांत झोपेत गेलं. तेवढ्यात रुक्मिणीला जाणवलं, घरात एक वेगळाच प्रकाश पसरतो. तिने डोळे उघडले. समोर शांत, तेजस्वी आणि मायाळू रूपात सटवाई माता उभी होती. हातात पान, पेन, चेहऱ्यावर करुणा. मातेने बालाकडे पाहिलं, हळूच हसली आणि म्हणाली, मी नशीब लिहिते खरी, पण नशीब घडवणं माणसाच्या हातात असतं. तिने पानावर लिहिलं, हे बाळ कष्टाळू असेल, आयुष्यात संकट येतील, पण संकटात तो कधी हार मानणार नाही. दुसऱ्याचं दुःख ओळखेल आणि आपल्या मेहनतीनं घर उजळेल. हे लिहून सटवाई माता अदृश्य झाली. रुक्मिणीचे डोळे पाणावले. तिला वाटलं, आपलं बाळ गरीब जन्माला आलंय, पण नशिबात प्रकाश आहे. वर्ष सरली. ते बाळ मोठं झालं. नाव ठेवलं माधव. माधव लहानपणापासूनच हुशार आणि कष्टाळू होता. शाळेत अभ्यास, घरी आईवडिलांना मदत आणि कुणी अडचणीत दिसलं की मदतीला धाव. एकदा दुष्काळ पडला. शेतं कोरडी पडली. गावात निराशा पसरली. माधव म्हणाला, फक्त नशिबाला दोष देऊन चालणार नाही, आपण काहीतरी केलंच पाहिजे. त्याने शिक्षण घेतलं, बाहेर अनुभव मिळवला आणि गावासाठी पाणी साठवण योजना सुरू केली. हळूहळू गाव बदलू लागलं. शेती हिरवी झाली. लोकांच्या चेहऱ्यावर हसू आलं. एक दिवस रुक्मिणी आई माधवला जवळ बोलवलं आणि म्हणाली, तू लहान होतास तेव्हा सटवाई मातेनं तुझं नशीब लिहिलं होतं, पण आज मला कळलं, नशीब तिने लिहिलं असेल, पण ते तू स्वतः घडवलंस. माधव शांतपणे हसला. आकाशाकडे पाहून हात जोडले आणि मनात म्हणाला, आई वडिलांचे संस्कार, कष्टाची सवय आणि देवावरचा विश्वास हेच खरं नशीब. सटवाईने लिहिलं, पण मेहनत आणि श्रद्धा आपल्या हातात असते. आपणही आपल्या जीवनात धैर्य, श्रद्धा आणि मेहनत ठेवूया. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की सांगा. तुमच्या शुभेच्छांमुळे आम्हाला नवीन कथा आणता येतील. धन्यवाद.